आर्यन भाऊचं पब्लिक अपीरियन्स पाहून तर माणूस हालूनच गेलेला आहे. खूप सारे कॉपी पेस्ट मुलं पाहिले यार, पण हे काय यार, ह्युमर सेम, चालढाल सेम, स्टाईल सेम, आवाज सुद्धा सेम, आणि फेसची तर तुम्ही गोष्ट करूच नका. हे बॉलिवूड वाले आपले पोरं पैदा कशाने करत आहे? झेरॉक्स मशीननी या कोडिंगनी? या गॉडने यांच्यासाठी स्पेशल ऑप्शन ओपन करून ठेवलेला आहे, कस्टमाइज बेबी, की गॉड मेरे बच्चों को बिल्कुल मेरे जैसे बनाना ताकि मरने के बाद भी मेरा कैरेक्टर, मेरा रोल जिंदा रहे. आणि आमच्याकडले पोरं पाहून घ्या, पोरगा इतका शेमडा राहते का वाटतच नाही हा त्यांचा मुलगा आहे. आणि कधी कधी पोरं इतके सुंदर राहते का डाऊट येते की हा लोकांनी पोरगा कुठून चोरून तर नाही आणला, या दवाखान्यात एक्सचेंज तर नाही झाला. आणि हे अमीर लोकांचे मम्मी पप्पा किती त्यांना अप्रिशिएट करताय. तर गौरी खान आणि शाहरुख खान त्याला पप्पी पप्पी करत आहे, त्याला किती प्राऊडली बघत आहे. यांच्या जागा आमचे पॅरेंट्स राहिले असते ना, 4 लोकात कधीच नसतं मानवलं. किती काही करा, आमचे पोरं नालायकच आहे, कोणते कामाचे ना धामाचेच आहे. पप्पी तर खूप दूरची गोष्ट, कधी अप्रिशिएट पण नाही करत. आणि एक भैताड मी, म्हणजे माझा वयाचा मुलगा माझ्या डोळ्याच्या समोर असून तरी पण माझं मन, माझी नियत त्याच्या बापावरच होती. एवढं काही सेम असून माझी नजर त्याच्या बापावरच होती. आणि या पापाची एंट्री देव आपल्या रेकॉर्ड मध्ये अलग एंट्री मारणार आहे. तरी पण आय लव्ह यू शाहरुख खान.